आणि एक मोठी बातमी समोर येते। अजित पवार यांनी काल रात्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधानसभेच्या जागा वाटपावर अजित पवार यांनी अमित शहा यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती मिळते आहे। अजित पवार यांनी दुसऱ्यांदा दिल्लीमध्ये जात अमित शहा यांची भेट घेतली आहे। आज ठाण्यामध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे। मात्र तत्पूर्वी अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती मिळते आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणे आपल्यासोबत आहेत। अक्षय, काय अधिक माहिती? मध्ये जागा वाटपाचा तिढा जो आहे तो महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळालेला होता। त्यामुळे अजित पवार यांनी महायुतीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीची जागा वाटप जी आहे ती लवकरात लवकर व्हावी या सगळ्या संदर्भातली विनंती जी आहे ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पुण्याच्या भेटी दरम्यान केलेली होती। आणि त्यानंतर काल मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असलेले अजित पवार हे काल दिवसभर दिल्लीमध्ये मुक्कामाला होते। काल रात्री त्यांची उशिरा रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली। त्या भेटीच्या दरम्यान सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने लवकरात लवकर जागा वाटप होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। या सगळ्या संदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण अशी चर्चा झालेली आहे। आणि आज पुन्हा एकदा राज्यातले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची संयुक्तिक बैठक जी आहे ती मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी होईल, अर्थात नाहीतर वर्षा या निवासस्थानी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती महायुती जी आहे ती आता ऍक्शन मोडवरती आलेली आहे आणि लवकरात लवकर जागा वाटपाचा तिढा सोडवून विधानसभेच्या निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या अनुषंगाने सगळी तयारी जी आहे ती महायुतीकडनं जोरदार पद्धतीने सध्या तरी पाहायला मिळत आहे। नक्कीच अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर अजितदादांनी काल अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती मिळते आहे। तशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अजित पवार यांनी राजधानी दिल्लीमध्ये जात केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे।